या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बॅक टू द क्रिकेट. निश्चितपणानं सध्याच्या घडीला जे मान्यवर जे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये त्यांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. एक कलाकार म्हणून ज्यांची ओळख पूर्णतः आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो ते सनीजी फडके, त्यांचं शुभ आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहता आपण ग्रामस्थ मंडल चषक डोंगराचा पाडा आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. पंचांकडनं हिरवा कंदील सामना सुरू होण्याचा इशारा आपण पाहतोय. स्ट्राईक गोलंदाज पहिलं षटक हाताळत असताना तन्मय पाटीलला आपण पाहू शकाल. दोन्ही एंडनं सामने आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख हे क्रीडांगण आहे, आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि खेळपट्टी देखील तितकीच देखणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक साऱ्या स्पर्धा ह्या क्रीडांगणावरती सातत्यानं पाहायला मिळतात. पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू ग्लान्स करत असताना पाठवलं बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पहिल्या बॉलवरती आगाज दमदार चौकारानं धावफलकावरती सुरुवात पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना टीम याच दरम्यान शंभूनाथ म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत झालंय त्यांचं चौकारानं, कारण की टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे आणि विस्फोटक शैलीनं बॅटिंग करू हे मानस दाखवत असताना क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सोपा झेल होता, वेल जज कॅच आणि या कॅचनं मात्र डाव संपलाय. ज्या प्रतीक सुजित मडवीनं सुरुवात केली होती तो सुजित मडवी मात्र आता बॅक टू द डगआउट. थँक्यू. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण आपल्या बाळाचं पाहू शकाल. आमचे डीजे मास्टर बाला यांना आपण ऐकतो पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून तर ही समय सूचकता आपल्याला पाहायला मिळते. कारण की जे कलाकार सध्याच्या घडीला VIP डाईज मध्ये विराजित आहेत त्यांचं हे गीत आपल्याला जरूर ऐकायला मिळालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अगदी एक यशस्वी गीत, सातत्यानं हे गीत आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतो, पाहायला मिळतंय. आणि आज जनमानसांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा कलाकार सध्याच्या घडीला या स्पर्धेत समवेत जोडला आणि आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतो. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फलंदाज बाद झालाय, चौकारानंतर प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजानं. त्यानंतर देखील चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज निशांत मडवी मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनसाठी आता दाखल झालाय. तन्मय पाटील प्रयत्न करतोय प्रतिस्पर्धी संघाला अडवण्यासाठी. 4 षटकांची ही लढत असणार आहे. एकमेव पॉवर सर्कलचं षटक असेल, कारण की विलंब झाला त्या कारणास्तव दोन्ही संघांना दंडित करण्यात आलं आणि 5 षटकांची मॅच 4 षटकं फक्त खेळवण्यात आली आहे. इथे फटका चांगला आहे, ओव्हर द कव्हर चेंडू गेलाय तो सीमारेषेच्या दिशेनं, वेगानं सीमा पार, दमदार चौकार. बॅटमधनं निशांतनं एका धावेनं इनिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर चौकार आपल्याला प्रतीकचा पाहायला मिळाला. चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह पाहायला मिळतो. अप ड्राईव्हचा फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हर रिंगणाच्या आतमध्ये आपण पाहिलं आणि चेंडू फील्ड त्या ठिकाणी करण्यात आला पायाच्या साह्यानं. हे क्षेत्ररक्षण करत असताना ह्या गोष्टी कराव्या लागतात. कधी कधी वेगानं चेंडू जेव्हा ट्रॅव्हल होतो तेव्हा पायाच्या साह्यानं देखील ज्याप्रमाणे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला जातो तशा प्रकारे प्रयत्न चेंडू अडवण्याचा देखील झाला. चांगलं क्रिकेट. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत, ताकदवर संघ आहेत. फुलटॉस बॉल टर्न करत असताना स्वतःला पाठवले बॉलला आता फ्लॅटेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा षटकार. एक गडी बाद 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग आपण करू नका ही एक नम्र सूचना असेल. 4 षटकांची मॅच आपल्याला
20 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहे. म्हणजे 3 षटकं आपल्याला 15 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा चौथ्या षटकामध्ये आपला एक जास्तीचा खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. हे नियम आता सर्रास ग्रामीण टेनिस विश्वामध्ये देखील पाहायला मिळतात. जेणेकरून वेळेची बचत व्हावी यासाठी या गोष्टी आता आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर बरीचशी मुभा दिली जायची जेणेकरून शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. गेम प्लॅन करत असताना थोडासा वेळ प्रत्येक संघाचा जातो, परंतु आता क्रिकेटला मिळणारी प्रसिद्धी आणि आमूलाग्र होणारे बदल ते पाहता आता काहीशा गोष्टी आपल्याला देखील इम्प्लिमेंट कराव्या लागतात. गोलंदाजी ट्रॅकवरती सुयोग आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरं, 4 षटक आणि 4 गोलंदाज आता आपल्याला वापरावे लागतील आणि त्यापैकी आता दुसरा गोलंदाज सुयोगला आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये यश तन्मय पाटीलनं जरूर मिळवलं, परंतु अंततः त्याचं गोलंदाजी अनालिसिस बिघडताना पाहायला मिळालं, कारण की त्याच्या अगेन्स्ट धावा आल्या त्या तब्बल 16 धावा. दमदार सुरुवात राहिली. खास करून आपण प्रतीक माळीचं आणि निशांतचं कौतुक करावं लागेल. दोघांच्या बॅटमधनं एक मोठा प्रहार आलाय. ओव्हर द विकेटचा हा चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलेत. चेंडू गेलाय तो सरळ स्ट्रेट ऑन दी ग्राउंड, सीमा रेषा पार. आणखीन एक पॅरेलल स्ट्रोक षटकार. ते 4 फलंदाज अगदी धडाकेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि ती आक्रमकता दाखवत असताना इथे फटका फसला. चेंडू हवेमध्ये, शॉर्ट पिच चेंडू होता, काहीसा फुल करायचा होता, परंतु तिघाडा काम बिघाडा असं मानावं लागेल. 3 जण चेंडूवरती धावत येत होते, परंतु झेल घेण्यासाठी प्रयत्न सुरुवातीला कोणाकडूनही झाला नाहीये. खरं तर 3 क्षेत्ररक्षक येत होते. अशा मोमेंटला किमान एकानं झेल अटेम्प्ट करायला हवा होता. तसं घडलं नाही. झेल जरूर कठीण होता, परंतु प्रयत्न ही महत्वाची बाब आहे कोणत्याही खेळामध्ये. पण हा चेंडू फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त बाहेर निघाला आणि पंच आता प्रशांतजी खुटारकर आम्हाला दर्शवतात की हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे आणि पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आगली वेगळी शैली गोलंदाजची. चांगला चेंडू खोदून काढलाय. चेंडू जाईल तो स्क्वेअर लेग रिजनला, पंचांच्या मागे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दाखवला, परंतु चेंडू फील्ड देखील चांगला झाला आणि फेकी देखील चांगली होती. त्या कारणास्तव एकाच धावेवरती समाधान हे मानावं लागेल. अंतिम दिवस आहे. अतिशय दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. 3 दिवसीय स्पर्धा, परंतु अतिशय सुनियोजित या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आयोजकांचं खरं तर आपण आभार व्यक्त करायला पाहिजेत, कारण की ह्या प्रकारची एक दैदिप्यमान स्पर्धा त्यांच्या अथक परिश्रमानं आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम गावदेवी व विठ्ठल रखुमाई क्रिकेट मंडळ डोंगराचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक आपण अनुभवतोय. नववर्षामध्ये नवसंकल्प, नवध्येय, नवी दिशा घेऊन ही स्पर्धा प्रेक्षकांच्या आणि स्पर्धकांच्या भेटीस आली आणि आज या स्पर्धेचा सांगता समारोप देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 दमदार संघांची कामगिरी आपण मागील 2 दिवसामध्ये पाहिली आणि आज देखील 8 संघांपैकी एक नशीबवान संघ पुढे सरकताना पाहायला मिळेल. ते फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना बिग हिट षटकार येतोय. तो फलंदाज प्रतीक माली वन टू गो. शेवटचा चेंडू आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 33 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा वेग कायम राखलाय. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 16 आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 17 आल्यात. अजूनही एक चेंडू शेष आहे. जे ग्राफ देखील वाढता आपल्याला पाहायला मिळतो. आलेख अगदी उंचावणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक माळी आणि साथीनं निशांत मडवीला आपण पाहतोय. फलंदाजी का स्वीकारली याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय ते ह्या दोन्ही फलंदाजांकडनं. इथे फटका फसलाय, परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू दाखल होईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि याचंच कारण की सध्याच्या घडीला गॅप आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव अंतिम बॉलवरती कंप्लीट झाली. पंचांचा इशारा 2 षटक कंप्लीट होण्याचा. 2 षटकानंतर धावसंख्या 34 पाहायला मिळतंय. ती 4 षटकांची मॅच. दोन्ही संघ लेट आले, परंतु सध्याच्या घडीला टीम उमरोलीचा जर विचार केला लेट परंतु थेट अशी कामगिरी त्यांची सध्या तरी पाहायला मिळते.
परंतु एका बाजूने कमबॅक टीम पाटणोलीला करावा लागेल. या स्पर्धेमध्ये आव्हान जर आपल्याला राखायचं असेल तर इथनं इकॉनॉमिकल स्पेल एखाद्या गोलंदाजाचा येणं त्यांच्यासाठी अगदी महत्वाचं ठरू शकत आहे. ऐतिहासिक हे क्रीडांगण आहे. अनेक साऱ्या स्पर्धा ह्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतात. खास करून टोंडरे गावचं हे मैदान आणि त्यांच्या गावातनं जवळजवळ 3 ते 4 स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतात. रजनी क्रिकेट देखील या क्रीडांगणावरती आपण आवर्जून पाहतोय. सुरेख क्रीडांगण आहे. ग्रास देखील पाहायला मिळतोय. अगदी जर आपण थेट प्रेक्षेपण पाहत असाल तर जो व्ह्यू कॅमेऱ्याच्या माध्यमातून कॅप्चर केला जातो तो अगदी विलोभनीय व्ह्यू आपल्याला आपल्या स्क्रीनवरती स्मार्टफोनवरती पाहायला मिळतोय. अगदी आमच्या फॉर्च्यून इव्हेंट ह्या वाहिनीचं देखील आपण कौतुक करूया. सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये ही वाहिनी कार्यरत आपल्याला पाहायला मिळते. केवळ क्रीडा स्पर्धेमध्येच नाही आहे तर इव्हेंट देखील त्यांच्या माध्यमातून हे कव्हर केले जातात. एक यशस्वी वाहिनी आपण पाहतोय ज्या वाहिनीचे जनक आहेत आमचे राजेंद्रदादा म्हात्रे आणि सध्याच्या घडीला ऑपरेट करत असताना अंकित यांना आपण पाहतोय आणि त्यांचे पूर्ण कॅमेरामॅन त्यांची मेहनत आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल लाभ करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि झेल कंप्लीट केला. यस, पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट प्राप्त केला. गोलंदाजी ट्रॅकवरती अभिषेक पाटीलला आपण पाहिलं आणि जो ब्रेक थ्रू आवश्यक होता तो ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून देत असताना प्रतीक माली बॅक टू द डग आउट. डीजे आदेश मडवी मैदानाच्या आत आतिश मडवी माफ करा आतिश मडवी आता दाखल होत असताना नेट क्रमांक 4 वरती प्रत्येक फलंदाजाचं योगदान आपण पाहतोय. सुरुवातीला आपण प्रतीकला पाहिलं त्यानं 21 धावसंख्या उभारली. त्यानंतर एका बाजूने निशात लढतोय आणि आता आतिश दाखल झालाय. दमखम दाखवला बॅटिंग मध्ये परंतु आता वापसी करण्याचा प्रयत्न अभिषेक पाटीलचा देखील आपण पाहतोय. टीम पाटणोली संघर्ष करतोय. एका बाजूनं 4 षटकांची मॅच आहे. त्यांना देखील माहित आहे किमान 50च्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखावं लागेल तर सेकंड स्पेल मध्ये आपल्याला सेकंड सत्रामध्ये दमदार कमबॅक करायला मिळेल. परंतु तसं घडत नाही. या येता क्षणी आपलं मानस दाखवलं त्या आतिश मडवीनं आणि डगआउट मधनं तो सेट होऊन आलाय आणि त्यांना मनशा जाहीर केली की आता प्रत्येक बॉलला टार्गेट करायचं आहे आणि पाठवायचं बॉलला सीमा पार. पहिल्याच बॉलवरती हुकचा सक्सेसफुल फटका आला. चेंडूला पाठवलं षटकारासाठी. या 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ते आता 40 या अंकावरती. नेक्स्ट बॉल पहिल्या बॉलवर विकेट त्यानंतर षटकार आलाय. पुन्हा एकदा फुल टॉस आणखीन फाईन. आता जाईल चेंडू लॉंग लेगला. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+6 धावा मिळतात त्या 7. पाहू शकाल तिसरा सामना असणारे चिंद्रन विपक्ष आरुष इलेव्हन बोर्ली. तर आरुष इलेव्हन बोर्ली संघाचे पॅकर्स गणेश दिवेकर यांचं इथं शुभ आगमन झाले. या मान्यवरांना देखील आमंत्रित केले जाते. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गणेश दिवेकर आपलं सहर्ष स्वागत. निश्चित पुरस्कार ते महत्वाचे आहेत. सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळतात. आगला वेगला चेंडू आणि त्याला खेळत असताना फटका देखील एक शैलीदार फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना बीट करून चेंडू वेगानं सीमारेषा पार. मिळतील धावाच्या फीटचा चेंडू आणि त्याचा पूर्णतः फायदा घेत असताना आतिश मडवी मात्र आक्रमक झालाय. 3 चेंडू त्यानं फेस केलेत. 2 उत्तुंग षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतो. धावा मात्र अगदी ओसंडून वाहताना पाहायला मिळतात. की तब्बल धावसंख्या 50 अप 51 धावा धावपळकावरती आजच्या दिवसातील उच्चांक पाहायला मिळतो. पहिल्या मॅच मध्ये धावसंख्या कमी होती परंतु ह्या मॅच मध्ये फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू घुटना टेकवला होता. ऑन साईडला स्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडू चांगला होता. 1 धाव तिथे जरूर प्राप्त होईल. सुरुवातीला विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं या षटकामध्ये कमबॅक होईल. आत्मविश्वास दुणावलाय परंतु तसं घडलं नाही. त्यानंतर आतिश आला आणि त्यानं दमखम दाखवायला सुरुवात केली आहे. 52 धावा धावपळकावरती. पुढील बॉल. दरम्यान हा चेंडू पंतांकडे कटाक्ष टाकला होता परंतु पंच दर्शवतात की एक्झॅक्टली जी रक्षात्मक लाईन आहे तिथनं चेंडू सफर करतो. तिथनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. डॉट बॉलची सांगता निष्ठेचा श्वास सोडला असावा तो अभिषेक पाटीलनं. षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 1 चेंडू शेष आहे. राऊंड द विकेट ना अंतिम बॉल. इथे मात्र खराब चेंडू
अतिरिक्त एक धाव जरुरी ते प्राप्त होईल. धाव घेण्याची संधी इथे आहे की काय, आणि संधी साधली आहे. या गोष्टी क्रिकेटमध्ये ही रणनीती गरजेची आहे. घडतंय काय खराब क्रिकेट. 1+2 अशा 3 धावा मिळत आहेत. एकतर वाईट बॉल आणि त्यानंतर जखमेवरती मीठ सोडावं तशा प्रकारची ही कामगिरी आपण पाहतोय. याच दरम्यान प्रभाकर फडके यांचं देखील शुभ आगमन झालंय. या मान्यवरांना देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रभाकरजी फडके. शेवटचा चेंडू आणि अंतिम बॉल मात्र आता चांगला पाहायला मिळतोय. परंतु ह्या अगोदर कामगिरी खराब पाहायला मिळाली. टीम पाटणोलीचा विचार केला तर एक दमदार संघ आहे. नेहमीच चांगल्या बॉलमध्ये खेळताना ह्या संघाला आपण पाहतोय, परंतु आज हवा तसा खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला नाही. नावाला साजेचं कार्य आज त्यांच्याकडनं आतापर्यंत तरी घडलं नाही. परंतु निर्धारित अजूनही 6 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये शेष आहे. धावसंख्या दापळकरती आपल्याला पाहायला मिळते 55 धावा. आतापर्यंत आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत. आता मिडल ऑर्डरची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना निशांत मळवी आणि आतिश मळवी हे 2 फलंदाज. दोघांचा विचार केला तर दोघांच्या बॅटमधनं मोठे प्रहार आपण पाहिले. खास करून आतिशनं 2 षटकार 1 चौकार, तर निशांत मळवीनं देखील एक उत्तुंग षटकार ठोकलाय. म्हणजे क्षमता दोघांमध्ये आहे आणि डेट ओव्हरमध्ये ती क्षमता आपल्याला आवर्जून पाहायला मिळेल. कारण की डेट ओव्हरचा विचार केला तर प्रत्येक बॉल सीमारेषेच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न हा फलंदाजांकडनं केला जातो, परंतु रोख लावण्यासाठी अंतिम षटक गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळेल. विशाल पाटील अंतिम षटकासाठी ज्या प्रकारे धाडसी निर्णय स्वीकारला होता टीम उमरोलीनं. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन त्याने पत्करला आणि आतापर्यंत त्यांचा डिसिजन योग्य ठरवत असताना त्यांचे सर्व आघाडीचे फलंदाज पाहायला मिळतात. अंतिम षटक काहीशी कंजूशी गोलंदाजी ही करावी लागेल, कारण की सेकंड सत्रामध्ये हे आव्हान आणखीन जर मोठं झालं तर महागात पडू शकतंय. आडव्या बॅटनं इथे चपराक लावण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला मिस फील्ड झाली. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खराब टीम पाटणोलीकडनं पाहायला मिळाला. ओव्हर थ्रो असेल, त्यानंतर चेंडू कलेक्टिंग असेल, जिथे एक चौकार आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहिला तिथे देखील थोडीशी खराब फील्ड आपण पाहिली. एकंदरीत क्रिकेटमध्ये फिल्डिंग ही महत्वाची गोष्ट आहे आणि आज ती घडली नाहीये. बॅटच्या रडारमध्ये स्लॉटमध्ये होता, अगदी प्लॉटच्या बाहेर फेकत असताना उत्तुंग असा षटकार आलाय, तो फलंदाज आतिश मडवीकडनं. आलाय उत्तुंग टोळीबाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती आता आतिशकडनं आक्रमकतेनं वेल फिनिश करत असताना इथे देखील फुल टॉस स्वतःला टर्न करत असताना घुटना टेकल मिस फील्ड. आज काय घडतंय हे पाहावं लागेल. चाहते नाखुश आहेत आणि टीममेट जे सर्व टीमचे सहकारी आहेत ते देखील नाखुश आहेत प्रत्येक क्षेत्ररक्षकावरती, कारण की ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण व्हायला हवं तसं घडत नाहीये. इथे देखील चौकार आला आणि धावसंख्या वेगानं पुढे जाते. धावसंख्या 67 धावा धावपळकावरती. राईट मोडतो विकेटनं. पुढील बॉल पुन्हा एकदा प्रहार केला. गॅपमध्ये चेंडू आहे, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. आता मात्र चेंडूला अडवलं. मैदानाच्या आतमध्ये चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. या दर्जाचं क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. थँक्यू साई. याच दरम्यान शत्रुघ्न भोपी यांचं देखील मैदानावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्या ज्या मान्यवरांचा आम्ही नावोल्लेख करतो त्या मान्यवरांना विनंती असेल आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं की या आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा पाहता आपण ग्रामस्थ मंडल चषक डोंगराचा पडा. ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला पटका हा देखील चांगला आहे. अगदी इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि पाठवलंय बॉलला आता फाईन लेग आणि लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार खणखणीत असा चौकार. धावसंख्या धावपळकावरती 73 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता फटका फसलाय, स्वतः गोलंदाज जज करतोय आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून फलंदाज झालाय बाद. उशिरानं मात्र ही सफलता, कारण की ह्या अगोदर जी जबाबदारी फलंदाजच्या खांद्यावरती होती ती त्यांनी पार केली, काम तमाम केलंय. खरं तर
कारण की एक मोठी धावसंख्या धापळकरती त्यांनी नोंदवली आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भरपूर मेहनत आता टीम पाटोळीला करावी लागेल. खेळाचं पहिलं सत्र पूर्वार्ध या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या 73 बनवली आहे आणि 74 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट असेल. 10 चेंडू आणि 35ची एक मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली ती अतिशय अप्रतिम खेळ राहिला. तर सेकंड सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल कोणता संघ इथनं विजय नोंदवेल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आमच्या साथी सावणच्या किरण मस्कर यांच्या दिशेनं. तुर्तास आपण पुन्हा एकदा वळणार आहोत आमच्या सिनियर समालोचक गोंधली सरांच्या दिशेनं जे आता स्वागत समारंभ या ठिकाणी कंप्लीट करतील. याच दरम्यान शत्रुघ्नजी भोपी नितलश यांचं देखील शुभ आगमन झालंय. व्यासपीठावरती रवाना होताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रभाकरजी फडके डोंगराचा पाडा यांना देखील विनंती केली जाते या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न घ्यायचं आहे. याच दरम्यान धनाजी कडू चिंद्रन यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान आपण वळूया सत्कार समारंभाकडे, कारण आजच्या दिवसामध्ये जर बघितलं आपण तर अंतिम दिवस असेल आणि अंतिम दिवसामध्ये खूप काही पाहुण्यांची रेलचाल इथे पाहायला मिळेल. तर मी आयोजकांना विनंती करतो की आपण सत्कार समारंभाकडे वळूया. सत्कार मूर्ती असतील आमचे नक्कीच अगाग बंशीचे कलाकार ज्यांना खूप कमी वेळेमध्ये खूप या गाण्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये छाप सोडली ते आमचे सनी फडके. धनाजी शेठ कडू यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. याच दरम्यान आपण पाहू शकाल सनी फडके यांचा इथं सन्मान केला जातो. मायेची उबदार शाल. पाटील या आपण संदीप पाटील आपले देखील सत्कार केला जाईल. संदीप पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. याच दरम्यान वैभव कडू यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर आमचे पुढचे सत्कार मूर्ती असतील अनिलजी ढोंगरे. तर नक्की शत्रुघ्न भोपी नितलस यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. या आपण शत्रुघ्नजी भोपी नितलस यांचा इथे सत्कार केला जातोय. आणि नक्कीच पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे धनाजी शेठ कडू. मी भगवान शेठ ढोंगरे यांना विनंती करतो की या आपण धनाजी शेठ कडू चिंद्रन यांचा इथे सत्कार केला जाईल. एक आदरणीय व्यक्तिमत्व धनाजी शेठ कडू यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो त्यांचा इथे सत्कार केला जातोय. आणि या शृंखलेला खऱ्या अर्थाने चांगलं योगदान देणारे भगवान शेठ ढोंगरे यांच्या शुभ हस्ते धनाजी शेठ कडू यांचा इथे सत्कार केला जातोय. तर
पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे वैभवजी कडू यांचा देखील सत्कार केला जाईल भगवान शेठ ढोंगडे यांच्या शुभ हस्ते. कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच अतिथी देवो भव याकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे. अंतिम दिवस असेल, थोडंसं समालोचन क्रिकेट थोडंसं थांबवावं लागतंय. नक्कीच थोडीशी मी दोन समालोचकांची दिलगिरी व्यक्त करतोय. थोडंसं व्यत्यय आपल्याला देखील येईल. वैभवजी कडू यांचा इथे सत्कार केला जातोय भगवान शेठ ढोंगरे यांच्या शुभ हस्ते. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय. बॅक टू द क्रिकेट. थँक्यू सो मच. 74 धावेचं आव्हान या मॅच मध्ये पाटणोली टीमला. अप्रतिम बॅटिंग सध्या टीमची धावसंख्या 9. तन्मय पाटील येतं मॅचला मजा आहे, तन्मय पाटील येतं मॅच मध्ये आनंद आहे, तन्मय पाटील येतं मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दिवाळी आहे. अप्रतिम ड्राईव्ह खेळाडू आहे पॉइंट रिजन मध्ये, विकेटचं पतन होतंय. तन्मय पाटीलचं नाव घेतलं की काय आणि तन्मय पाटीलला नजर लागली की काय. तन्मय पाटील बॅक टू द डकआउट. पॉइंट रिजन मध्ये पकडली जाते अप्रतिम कॅच. थँक्यू. बॅक टू द क्रिकेट पुन्हा एकदा. अप्रतिम कॅच समाधान पकडली. संघाला समाधान भेटलं या कॅचमुळे. सर्वेश मडवीची गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 9 धावा खर्च करणारा गोलंदाज येतो काय, कमबॅक करतो काय. समोरच्या टीम मधील तन्मय पाटीलला माघारी पाठवल्यानंतर प्रतीक पाटील मैदानामध्ये दाखल झाला. ड्राईव्ह केला अप्रतिम ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू मात्र वेगानं जरूर ट्रॅव्हल होतो. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे कंप्लीट केला जातोय. सिंगल डबल. जेवढे षटकार चौकार महत्वाचे तेवढे सिंगल डबल देखील या मॅच मध्ये महत्वाचे आहे. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आपण पाहिली तर अतिशय. हॅलो. याच दरम्यान नक्कीच गणेशजी दिवेकर बोर्ली संघाचे पॅकर्स यांचं देखील शुभ आगमन झाले व्यासपीठावरती. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बॅक टू द क्रिकेट. थांबला गेला चेंडू. आउटफील्ड थोडीशी आपण पाहिली तर जी टिप मिड विकेटला पाहिलं तर गवत वाढलेलं आहे, त्यामुळे आउटफील्ड थोडीशी स्लो होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 13 लॉस ऑफ दी 1 विकेट. पाटणुली टीमला कारण की रिक्स घेतल्याने तोटा होतो, ठीक आहे माहिती आहे, पण रिक्स घेतो तोच मोठा होतो हा इतिहास सांगतो. या मॅच मध्ये विशाल पाटील आणि प्रतीक पाटील जेवढी मोठी रिक्स घेतील तेवढीच मजा या मॅचला येईल. कारण की आव्हान खूप मोठं आहे. 74 धावा चेस करण्यासाठी ज्या पद्धतीने षटकार चौकारावरती अवलंबून राहावं लागेल त्याच पद्धतीने सिंगल डबल्स देखील महत्वाचे असतील. सचिन मडवीला सध्या गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल केलंय. विशाल यावेळी मात्र फटका घेताना थोडासा फसला जातोय. गती परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू फसला जातोय, मोहामध्ये पडला. बॅट स्विंग आणि तदनंतर स्वतः पर्यंत विकेटचं पतन. बॅटर विशाल बॅक टू डकआउट. थँक्यू विजय. याच दरम्यान व्यासपीठावरती लाभलेले आमचे मान्यवर आपण बघितलं आताच मूर्ती धनाजी शेठ कडू यांच्याकडून या शृंखलेसाठी खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेच. तसेच वैभव शेठ कडू यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं खऱ्या अर्थाने पाठबळ आलं आहे. या मान्यवरांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन आभार व्यक्त करतोय.
तुषार पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होता. आज विशाल पाटील थोडंसं नाराज केलं. तन्मय पाटीलला थोड्या वेळासाठी असं वाटलं की तन्मय पाटील या मॅच मध्ये थोडीशी आग लावेल, मात्र त्याला शांत केलं आणि त्यानंतर सचिन मडवीच्या खात्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाले. बॅट स्विंग होते, चेंडू पडतोय, काटा बदलतोय, पडतोय, कोण बदलतोय, पडतोय, दिशा बदलतोय. हवेमध्ये हेळकावा घेणारा चेंडू फलंदाजाला खऱ्या अर्थानं चकित करतो. ही गोलंदाजी आहे. फिरकीचा जादूगर चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट ज्या पद्धतीने फिरवतोय, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर जाते. यावेळी देखील फसला जातोय. आता चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली. हवेमध्ये हेळकावे घेणारा चेंडू फलंदाजाचा रंग बदलतोय. ही गोलंदाजी अचूक आहे. सचिन मडवी ओळखला जातो म्हणून मगाशी चर्चा केली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर जावी तसे याचे चेंडू मात्र हातातून बाहेर निघतात आणि सचिन मडवीनं आतापर्यंत 3 चेंडू मध्ये कुठली धावसंख्या न देता एका फलंदाजाला माघारी पाठवलंय. अप्रतिम गोलंदाजी, पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी. स्विच हिट, अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तोपर्यंत खेळाडू विकेटचा पतन होता है. गी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. स्विच हिट, लगी तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटका खेळत असताना फलंदाज तुषार पाटील जातो माघारी. थँक्यू डीजे. याच दरम्यान प्रभाकर शेठजी फडके यांच्या माध्यमातून शृंखलेसाठी तब्बल 5,000 रुपयाचे खरं अर्थाने आर्थिक पाठबळ त्यांचं देखील मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि नक्कीच शत्रुघ्न शेठजी भोपी यांच्या माध्यमातून देखील या शृंखलेसाठी खऱ्या अर्थाने 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती एक प्रेक्षक म्हणून येतोय. खऱ्या अर्थाने 8 महिने तो गावाला असतोय आणि या मॅचेसच्या सीजनला मात्र या तलोजा MIDC मध्ये परततोय. खऱ्या अर्थाने त्याचं मॅच वरती प्रेम असतोय तो म्हणजे सुभाष बहिरा. आपलं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा स्लोअर वन, कदाचित ही ओव्हर मेडन जाते का आता हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित झाला. कारण की तब्बल आतापर्यंत 5 चेंडू घेऊन आलेला सचिन मडवीनं तब्बल 2 विकेट घेत असताना 3 डॉट टाकलेत. अप्रतिम मॅच, याला बोलतात धावसंख्येचा पूर्णपणे ब्रेक लावणं, चालत्या बोलत्या गाडीचं पूर्ण चाक काढून घेणं आणि धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकणं. याच दरम्यान आत्मारामजी शेठ फडके यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक चेंडू महत्वाचा क्षेत्ररक्षण स्लिप पॉइंटला देखील उभं केलं जात आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू कधी डॉट जातोय की एक धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी केली तोपर्यंत मध्ये डायरेक्ट हिट. या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज ठरतोय सचिन मडवी. अप्रतिम गोलंदाजी, वा बाय वा, काय गोलंदाजी टाकल्या. पूर्णपणे गाडीचं चाक काढून घेतले. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी, वाटेमध्ये काटे टाकणारी गोलंदाजी, ब्रेक नव्हे तर हँडब्रेक खेचणारी ही गोलंदाजी. आणि आता या मॅचचं थोडंसं चित्र झालं विचित्र. मॅचनं घेतला यू टर्न, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 13 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 0. याच दरम्यान व्यासपीठावरती स्थानापन्न होताना पाहतो आमचे मुख्य आयोजक आकाशजी फडके यांचे वडील आत्माराम शेठजी फडके यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मॅच उमरोली टीम आपण पाहिलं तर एका साइडून बॉलिंग अटॅक करते. पाटणोली टीमच्या बाबतीत बोलायला गेलं तर शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटणं का चुकीची लागतात याचं आज उदाहरण समजलं की पहिला फलंदाज माघारी घेतला आणि बाकीचे फलंदाज धडाधड माघारी गेले. एखाद्या वादळामध्ये पत्त्यांचा बंगला खाली कोसळावा तशी मात्र सध्या बॅटिंग लाईनअप मागे कोसळते आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय निशांत मडवी. पुन्हा बॅट स्विंग होते. विकेट किपरचं कौतुक करेल अप्रतिम विकेट किपिंग सध्या पण आतिश मडवी. याच आतिश मडवीनं आज 10 चेंडू तब्बल 35 धावा ठोकल्या. तो आतिश यष्ट्यांच्या बागे मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. यावेळी देखील बॅट स्विंग होते. आतिश मडवीला पाहताय, व्हॉट अ विकेट किपिंग यार. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन जातोय, स्ट्रायकिंगच्या बॅट्समन सोबत चर्चा करतोय. चेंडू कुठे पडतोय, कसा टर्न होतोय, या सर्व गोष्टींची चर्चा नुकतीच झाली आहे. 74 धावेचं आव्हान, धावसंख्या स्थिर आहे 13 वरती 13. पुन्हा बॅट स्विंग होते, पुन्हा चेंडू पडतोय, पुन्हा काटा बदललाय.
यानंतर मॅच विजयी संघ अर्थातच या आधीच्या मॅच म्हणजे मंगलमूर्ती वाजे टीम आणि या मॅच मध्ये विजयी संघ अशी मॅच होईल यानंतरची. पुढे येण्याचा प्रयत्न, मी आधीच म्हटलं व्हाईट बॉल आहे, लेग अंपायर सांगतात OUT आउट. मागे उभा यष्टीरक्षक तुझा धाव संपवायला आणि अखेरीस फलंदाज पॉपिंग क्रीजच्या पुढे, बॅटर गॉन, स्टंप आउट. पाटील KP यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 3 दिवसामध्ये आपण बघितलं वडापावची सुविधा त्यांनी नक्कीच पुरवली आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. या दरम्यान शत्रुघ्नजी भोपी इथून रजा घेताना आपण बघितलं त्यांनी तब्बल या खऱ्या अर्थाने आर्थिक 5,000 रुपयाचं पाठबळ दिलं. त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सुनीलजी गोंधळी सर, ज्याचा मेन लीडिंग अँकरिंगच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. आज फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचवली जाते. आकाश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेल एक रिजन मधून खेळाडू अगदी वेगाने येतोय. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली, थोडीशी कॅच ड्रॉप जरूर झाली, मात्र एवढासा फरक पडणार नाही आज उमरोली टीमला, कारण की धाव सध्या आपण पाहिली तर अगदी आदरणीय सागरजी भोईर साहेब आपले देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. फुल टॉस चेंडू, कॅच आउट, बॅटर गॉन, तू चल में आया. थोडीशी टीम आता संकटामध्ये, कारण की आता फक्त शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती 16. अभी मंजिल बहुत दूर है, कारण की 74 धावेचं आव्हान आहे 74 आणि फक्त 3 षटकांच्या अखेरीस 16 वरती संघ जाऊन पोहोचला. एखाद्या टीमचा प्रवास एवढ्या अडचणीमधून असतो, मात्र त्याच अडचणीमधून वाट काढत असताना समोरून येणारे गोलंदाजी मात्र पायामध्ये जेव्हा ब्रेक लावतात तेव्हा मात्र तुमच्या समोर संकटांचे डोंगर उभे राहतात. मात्र या संकटांच्या डोंगराला खऱ्या अर्थानं पार करायचं असतं, पण आता सध्या वेळ बराच कमी राहिला बॅटिंग करण्या टीमच्या हातामध्ये. यावेळी मात्र हलक्या हाताने जरूर खेळून काढला डीप मिड विकेट रिजन मध्ये. 1 बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. अखेरीस क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, पण 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीनं दीप पाटीलच्या माध्यमातून या 2 धावा मात्र अगदी कंप्लीट केल्या गेल्या. अक्षय मडवीच्या विरोधामध्ये फटका चांगला खेळून काढला. पॅडल स्वीप, मागचा पाय वाकवला, तदनंतर निघून जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. टीमची धावसंख्या थोडीशी वाढेल, जी आपण पाहिली तर 6 धावेने जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 74चं आव्हान, 24 धावसंख्या. बॅकफुटला पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल, पुन्हा एकदा आहे क्षेत्ररक्षक, निघून जातोय अगदी 6 धावेसाठी. तिकडे जसं गोलंदाजाला टेन्शन, तसं चेंडू जर अगदी कंपनीमध्ये गेला की तो पुन्हा शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, स्लिपला आहे खेळाडू, अपील उचलतोय. मात्र आता एकच चेंडू फक्त बाकी असेल. संपूर्ण उमरोली टीम ही मॅच हातामध्ये पकडली आहे आणि अखेरीस हा फटका लॉंग स्टॉपला निघून जातोय, जिथे आहे चौकार आणि मॅच मध्ये विजेता राहतोय संघ उमरोली टीम. या संघाचं करूयात खूप सारा अभिनंदन. हार्ड लक, बॅड लक पाटणोली टीम. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूनं 10 चेंडू 35 धावा